श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अर्चना. माझ्या स्वराज क्रिस्टल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर प्रखर पितृदोषाचा त्रास आहे. नारायण नागबली करायचे आहे, पण तेवढा खर्च करणे शक्य नाही. आताच्या वेळेला घरामध्ये खूप आयुष्यामध्ये प्रॉब्लेम सुरू आहेत. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळणं खूप गरजेचं आहे. तर अशा वेळेला या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये जेवढी जास्तीत जास्त तुम्हाला तुमच्या पितरांची सेवा करणे शक्य होईल ती आवर्जून करा. महिलांना तर माहेरचा आणि सासरचा दोन्हीकडचा पितृदोष लागतो आणि महिलांनी जर कोणती सेवा केली तर त्या सेवेचा लाभ जो असतो, त्या सेवेचा जो पुण्यफळ असतं ते आपल्या घरातील संपूर्ण कुटुंबियांना मिळत असतो, आपल्या पूर्ण परिवाराला मिळत असतो. त्यामुळे महिलांनो, या 15 दिवसामध्ये जर दररोज तुम्हाला ही सेवा करणं शक्य झालं तर आवर्जून करा. दररोज शक्य नसेल तर या पितृपक्षामध्ये एक दिवस तरी एक वेळा तरी ही सेवा करा, किंवा या पितृपक्षामध्ये दररोज संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचा एक अध्याय तरी वाचण्याचा प्रयत्न करा. सर्वप्रथम संक्षिप्त श्रीमद भागवत हा खूप छोटा ग्रंथ आहे, ज्यामध्ये फक्त 14 अध्याय आहेत. महिला असतील, पुरुष असतील, प्रत्येकजण या ग्रंथाचं पारायण करू शकता. पारायण करण्याची योग्य वेळ सकाळी स्नान झाल्यानंतरनं तुम्ही लगेच पारायण केलं तरी अतिउत्तम आहे. आता जे कामावर जाणारे लोक आहेत त्यांना जर ही सेवा करायची असेल तर त्या सकाळी लवकर उठून स्नान झालं की तुम्ही हे पारायण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या कामावर जाऊ शकताय. पण महिला असतील, सकाळी कामाची घाई गडबड असेल तर अशा वेळेला सकाळी हे पारायण शक्य जरी नाही झालं तरी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही हे पारायण करू शकता. या पारायणासाठी कोणतीही पूजा मांडण्याची गरज नाही. देवघरासमोर बसायचं आहे आणि हे पारायण करायचं आहे. देवघरासमोर बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. ग्रंथ ठेवण्यासाठी पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. हातात ग्रंथ घ्यायचा नाही. देवासमोर दिवा लावलेला असावा. देवपूजा झालेली असावी. या ग्रंथाचं पारायण सकाळी स्नान केल्यानंतर न खाता केली तर अतिशय उत्तम आहे. पण दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही पारायण करत आहात आणि तर अशा वेळेला जेवण केलेले असेल तरी चालेल. उपाशी राहूनच हे पारायण करावं असं काहीही नाही. पण जेवण केलं आणि लगेच तुम्ही हे पारायण करताय तर असं करू नका. जेवण झाल्यानंतर कमीत कमी 1 तासानंतर तरी तुम्हाला थांबून हे पारायण सुरू करायचं आहे. हे पारायण करण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 तास लागू शकतात. आपल्या वाचनावरती आहे, आपल्या वाचनाच्या स्पीडवरती आहे. लवकर आपण पटापट वाचन केलं तर लवकर होईल आणि हळू वाचलं तर 1-2 तास तरी आपल्याला लागेल. संक्षिप्त भागवत या ग्रंथामध्ये सुरुवातीला संपूर्ण माहिती दिलेली आहे की हे पारायण कसं करायचं आहे, सुरुवातीला काय वाचायचं आहे, काय पठण करायचं आहे, हे सर्व सांगितलेले आहेत. या पितृपक्षामध्ये हा ग्रंथ एकदा तरी पठण करायचा आहे, एक पारायण तरी करायचं आहे. या पारायणामुळे आपल्या पितरांना मोक्ष मिळतो, गती मिळते. कोणत्याही योनीत असलेले पितर त्यांना मुक्तता मिळते. प्रखर पितृदोषातून सुद्धा मुक्तता मिळते. प्रखर पितृदोष म्हणजे आपल्या घरामध्ये आपलं जे पूर्वज कोणी असतील तर ते आकस्मिक मरण पावले असतील, त्यांचा मृत्यू झाला असेल, किंवा म्हणजे उदाहरणार्थ कसं कोणी जळून गेलं असेल, तर कोणी कमी वयामध्ये गेलेलं आहे, काय अपघातामध्ये गेलेलं आहे, तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळालेली नसते, मोक्ष नसतो, तर तो प्रखर पितृदोष मानला जातो की ती जे आत्मा असतो, तो जो आत्मा असतो त्यांना मुक्तता नसते. तर त्यासुद्धा ते कुठल्याही तरी योनीमध्ये ते गेलेले असतात. कोणत्याही योनीमध्ये म्हणजे योनी म्हणजे कसं सांगायचं तुम्हाला की पितृपक्षामध्ये पितृ जे आहेत ना ते तर त्यांचा आत्मा भटकत असतो, त्यांना मोक्ष मिळालेला नसतो. तर त्यांच्यासाठी हे जे आपलं संक्षिप्त श्रीमद भागवत जे आहे ते ग्रंथ तुम्ही नक्की पठण करा. त्यांच्या आत्म्याला शांती भेटते, मुक्तता भेटते, ठीक आहे. आणि तुम्ही हे करा, तुम्हाला तुमच्या घरामध्ये लगेचच बदलाव दिसतील.
आपले कुठले कामं आहेत, काय आहेत, आपलं घरामधले शुभ कार्य आहेत, त्याच्यामध्ये लगेचच तुम्हाला फरक दिसेल. आणि हा जो संक्षिप्त श्रीमद भागवत जो आहे, ते महिन्याला जे आपल्या एकादशी येतात ना, त्या दिवशीसुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे. ह्या पितृपक्षामध्ये 15 दिवस किंवा 15 दिवसामध्ये एकदा आपल्याला करायचंच आहे पारायण. पण महिन्याला जी आहे ना एकादशी येतात, महिन्याला 2 एकादशी येत असतात, त्यावेळेला तुम्हाला ह्याचं पारायण करायचं आहे श्रीमद संक्षिप्त भागवताचं. ठीक आहे. आणि छोटा अध्याय आहे, छोटं पठण म्हणजे हा ग्रंथ छोटा आहे, त्याच्यामध्ये 14 अध्याय आहेत, जास्त मोठे मोठे नाही आहेत. तुम्ही लवकरात लवकर ही सेवा करू शकता. मोठा जो ग्रंथ आहे श्रीमद भागवत, हे खूप मोठा आहे. त्याला पूर्ण म्हणजे 1 वर्ष पूर्ण जातं ते पारायण करण्यासाठी. तर हे जे संक्षिप्त भागवत जे आहे ते खूप म्हणजे खूप छान आहे. हे तुम्ही करू शकता त्याचं पारायण. आणि ह्या पारायणाने तुम्हाला पुढे खूप खूप लाभ आहे, खूप. आणि आपल्यालासुद्धा, आपल्या पितरांनासुद्धा तुम्हाला अनुभवता येईल की पुढे आपण कंटिन्यू म्हणजे सतत महिन्याला आपण पारायणं केली, पितृपक्षामध्ये सेवा केली, त्यांची देवांच्या आधी त्यांची सेवा केली की आपल्याला त्यांचा फरक, आपल्या बदलाव झालेला फरक लगेच कळतो. ठीक आहे. आणि आपण पितरांसाठी कोणती जी सेवा केलेली आहे ती पितरांसाठी समर्पित करायची आहे. ही सगळी सेवा आपल्याला पितरांसाठी समर्पित करायची आहे. म्हणजे त्यांच्यासाठी आपण हे केलेली असं बोलायचं आहे, ते देवांसमोर बोलायचं आहे की मी हे जी सेवा केलेली आहे ती माझ्या पितरांना मोक्ष मिळण्यासाठी, त्यांना गती मिळण्यासाठी करत आहे, असं बोलायचं आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.